आज सोमवार 6 मे, सर्वांना शुभेच्छा। आपण ज्ञानेश्वरीतल्या कर्मसन्यास आपलं मोक्ष कलशाध्याय मोक्ष संन्यास योगाचा अभ्यास करतोय। आणि मनुष्य कसा मीपणा कर्तृत्व घेतो आणि त्यामुळे त्याला आत्म्याचं खरं ज्ञान होतच नाही, असं 16वा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या पाहतो आहोत। 391 ओव्या झाल्यात, त्याच्या पुढच्या आज पाहणार आहोत। लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमः ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं। श्री संत ज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। आपण 16वा श्लोक पुन्हा एकदा थोडासा आठवणीसाठी घेऊया। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन। नव्यानं कोणी उपस्थित झाले असतील, सहभागी झाले असतील, त्या सर्वांचं स्वागत। आणि काल परवा कोणीतरी मला नागपूरच्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मला भाग घ्यायचा आहे। असेच कोणी जॉईन झाले असतील तर त्यांचं आपण स्वागत करूया। आणि 16वा श्लोक एकदा आठवणीसाठी बघूया, कारण पुढं काय चाललं आहे ते चालत असताना आपण मागे कुठे होतो हे लक्षात येत नाही। तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः। म्हणजे जो बुद्धी हरवून बसलेला आहे आणि संस्कार विरहित पुरुष हा स्वतःलाच कर्ता समजायला लागतो। तत्रैवं सती कर्तारं, तत्र असताना आपल्या स्वतःला तो कर्ता मानत राहतो आणि पश्यती अकृतबुद्धित्वात, त्याची बुद्धी जी आहे ती सुद्धा त्याची हरवून गेलेली आहे आणि म्हणून तो यथार्थपणे आत्म्याला जाणतच नाही। त्या मूढाला आत्म्याचं स्वरूप कधी कळत नाही। त्याच्यासाठी ज्ञानदेवांनी किती ओव्या सांगाव्यात, किती वर्णन करावं। 390व्या 91व्या ओवीमध्ये ते म्हणतात, केवळ तैसा शास्त्रगुरुचे निनावे, जो वारा ही टेकोने दिसिवे, केवळ मौढ्याचे निची जीवे जी आला हो। म्हणजे जो वेदशास्त्र किंवा गुरु यांच्या नावाने येणारा वारासुद्धा त्याच्या सीमारेषेला टेकू देत नाही। त्याला गुरु नको, त्याला शास्त्र नको, आणि जो सदैव मौढ्याचेनी म्हणजे मूर्खपणाचेच आंधळ जीवन जगत असतो। जियाला म्हणजे जगला आणि तेणे देहात्मदृष्टीमुळे आत्मयाघापे देहाचे जाळे, जैसा अभ्राचा वेगू कोल्हे चंद्रिमानी। आता पुढच्या ह्याच्यात मागच्या वेळेला आपण पाहिलं की कोल्ह्याचं उदाहरण दिलेलं होतं। कोल्हा काय करतो तर ढगांच्या ठिकाणी असलेला वेग हा चंद्राच्या ठिकाणी आहे असं मानतो। तसाच देहात्मबुद्धीच्या आधारानं आत्म्याच्या भोवती देह संवेदनेचं जाळं पसरतं। आत्म्याच्या भोवती हे देहाचंच जाळं पसरतं। तो आत्मा पूर्ण झाकूनच गेलाय जाळ्यामध्ये। जसं आपण तो कीटक आपल्या भोवतीच, रेशमी किडा असो किंवा तो जो किडा असतो कोळिष्टक म्हणतो तो आपल्या भोवती जाळं विणून घेतो आणि स्वतः कुठे आहोत हे त्याच्या लक्षातच येत नाही। तशीच या अल्पबुद्धी किंवा मूढ माणसाची अशी अवस्था होते
की त्या देहबुद्धीच्या आधारानं तो आत्म्याच्या भोवती सगळं देह संवेदनेचं जाळं बसवतं. मी हात आहे, मी पाय आहे, मी बुद्धी आहे, मी सगळं. खरं म्हणजे शंकराचार्यांनी म्हणलेलं आहे की म्हणजे मी कुणीच नाही आहे. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी सगळी जी पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मी काहीच नाही आहे. आणि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं शंकराचार्य आपल्याला सांगतात. तेच इथं ज्ञानदेव सांगतायत की हे असे कोल्हे वगैरे सुद्धा वेग जो आहे तो ढगांच्या ठिकाणी असलेला वेग चंद्राच्या ठिकाणी मानतात. एक प्रकारचं अज्ञानच असतं, मूढताच असते. आता पुढच्या ह्याच्यात काय सांगतात बघा. इतकी तर पुढची छान उदाहरणं दिलेली आहेत बघा. मग तया मानणयासाठी देहबंदी शाळे किरीटी कर्माच्या वज्रगाठी कळा असे तो. हे घ्या 391-92 ओवी आहे, 18वा अध्याय. तर ही देहरूपी बंदीशाळा आहे असं म्हटलं. देहबंदी शाळे किरीटी म्हणजे हे अर्जुना पार्था. मग आंधळ्या अज्ञानी समजुतीच्या पोटी देहरूपी बंदीशाळेत बसून कर्माच्या वज्रगाठी, कर्मरूपी वज्रगाठी मारून कळा असे तो. कळा असे म्हणजे वळसे घेतो किंवा बद्ध करून टाकतो. कुणाला? आत्म्याला. म्हणजे काय तर देहाच्या तुरुंगात आत्म्याला पापपुण्याच्या साखळ दंडांनी गच्च बांधून ठेवतो. किती छान सांगितलंय बघा. देहरूपी हा तुरुंग आहे आणि त्याच्यामध्ये आत्म्याला पापपुण्याच्या साखळ दंडांनी बांधून ठेवतो. कारण आपण जे कर्म करतो ते पापात तरी मोडतं, नाही तर पुण्यात तरी मोडतं. तर त्या पाप पुण्याच्या साखळ दंडांनी ह्या आत्म्याला बांधून ठेवलं जातं. आपण पाहतो आता सावरकर आहेत, आपले लोकमान्य टिळक होते, सगळे जे स्वातंत्र्य सैनिक होते, या सगळ्यांना बंधनात टाकलं गेलं, कारागृहात टाकलं गेलं. ते इंग्रजांचं ते सगळं अज्ञानच होतं, नाही का? केवळ स्वतःचं वर्चस्व दुसऱ्यावर गाजवण्यासाठी चांगल्या भल्या लोकांना त्रास देणं, हे जसं त्यांनी केलं तसं आपण सुद्धा काय करतो तर या देहाचे चोचले पुरवण्यासाठी, देहाच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते आत्म्याला जणू काही आपण बंधनातच टाकतो. आता त्याच्यासाठी जे उदाहरण दिलं आहे पोपटाचं ते नेहमी देतात, पण आत्ता इथंही ते कसं चपखल बसतंय ते बघा. पाहे पाबद्ध भावना दृढा नळीयेवरी तो बापुडा काय मोकळे याही पायाचा चवडा नठकेची पुंसा. असं म्हणतात की ते बंधनाची जाणीव कशी घट्ट असते. तर वस्तुतः पंजा मोकळा असतो पिंजरातल्या पोपटाचा, बद्ध भावना दृढा, पण त्याला वाटतं मला बांधून ठेवले. त्या पिंजऱ्यात तो अडकलेला असतो, पण त्याचे जे पंजे आहेत ते खरं मोकळे असतात. आणि तो काय करतो? नळीला घट्ट धरून ठेवतो. नळीयेवरी तो बापुडा काय मोकळे याही पायाचा चवडा नठकेची पुंसा. आणि इतका घट्ट धरून ठेवतो की तो नळीला पोपट चिकटूनच राहत नाही का. म्हणजे त्याला बद्ध स्वतःलाच जखडून घेतो. तिथल्या तिथं तर तो खरं फिरू शकतो, पण त्याला असं वाटतंय की मला इथं बंधनात टाकलेलं आहे. आणि ती बंधनाची जाणीव इतकी दृढ असते की ते पंजे मोकळे असून सुद्धा तो त्या नळीला असा घट्ट चिकटून ठेवतो. जसं मागे आपण पाहतो नेहमी ते उदाहरण दिलं जातं की असाच अल्पमती मनुष्य त्या खांबाला पकडून धरतो, मंदिरातले असेल किंवा घरातले असेल, आणि इतका घट्ट धरतो आणि म्हणतो की मला हा खांब सोडतच नाही आहे.
खांबाने ह्याला पकडलंय का त्यांनी खांबाला पकडलेलं असतं. मग कोणतरी शहाणा माणूस म्हणतो की बघ तो सोड आता तुझा हात, म्हणजे तू खांबापासून दूर होशील. तसं या पोपट्याला कुणी सांगावं, तो अजून घट्ट घट्ट अशी त्या नळीला आपले पाय रोवून ठेवतो. मोकळे याही पायाचा चवडा नटकेची पुंसा. तो पायाचा चवडा, त्या पायाचा पंजा तो बाजूला करतच नाही, म्हणजे त्या नळीला तो चिकटूनच राहतो. म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्पकोडीच्या मापी मवीची कर्मे. म्हणून म्हणतात मी तुला एकच सांगतो आता की जो प्रकृतीचं कर्म निर्मळ अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आरोपित करतो, प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्पकोडीच्या मापी. कल्पकोडी म्हणजे कल्पकोटी, कोट्यवधी कल्पांच्या मापांनी मोजत बसतो. मवीची कर्मे, मवीची म्हणजे मोजतो. आता एक कल्प म्हणजे 4 युग जेव्हा येऊन जातात तेव्हा त्याला एक कल्प म्हणतात, का 1000 वेळा येतात तेव्हा. आणि अशी कल्पकोटी, अशी जेव्हा जीव हा कोट्यवधी कल्पांच्या मापांनी मोजत बसतोय आपली कर्म काय काय झाली, चांगली किती झाली, पुण्य किती कर्म केलं, पापकर्म किती केलं, याचा हिशोबच करत बसतोय. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठाई आपणच आपलं कर्म त्याच्यावर आरोपित करत असतो. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते आरोपित करत असतो. असं दोरीच्या ठिकाणी आपण सर्पाला आरोप करतो, सर्पाचा आरोप करतो. अध्यारोप असा शब्द वापरलेला आहे शंकराचार्य. सर्व बाजूनी त्याच्यावर आरोप केला जातो. आणि जेव्हा कळतं की ही दोरी आहे तेव्हा आपल्यालाच हसू येतं. आता सुद्धा बघा, छोट्या छोट्या वस्तू घरात आपल्याला सापडत नसतात, समोर असतात, पण आपण सगळं घर धुंडाळत बसतो. आणि मग लक्षात येतं आणि इतकं हसू येतं की याच्या डोळ्यासमोर ठेवलेली वस्तू का बरं मला दिसू नये. आता म्हणे एक स्मरणात राहण्याचं एक औषध निघालं. काल आमचे हे आणि काका दीर गेलेले होते कुठंतरी, आणि त्यांनी असा शोध लावला आहे की स्मरणाचं, बरोबर आहे, लहान मुलांसाठी सुद्धा शतावरी वगैरे देतात ना, त्यांनी स्मरणशक्ती चांगली वाढते. आता मोठ्याने घ्यायची गरज असते, कारण मोठी माणसं तर विसरतातच. तर याच्या जरा ओव्या बघूया आपण, परवाच्याही थोड्याशा काही राहिल्या होत्या. जोवरी ना जागे भावे निद्रेतून, तोवरी ते स्वप्न सत्य वाटे. जोवरी रज्जूचे नाही झाले भान, सर्प तो म्हणून वाटे भय. नातरी विकार काविळीचा डोळा, ही परवाची उदाहरण आहेत. तोवरी पिवळा दिसे चंद्र, भुलोनिया धाव न घेती का मृग. देखोनिया चांग मृग जळ, धावत सुटतात अगदी ते मृग त्यांच्या मागे. तैसे शास्त्र आणि गुरु ते नेणून, जगे तो जीवन मूढ तेचे. आरोपितो आत्म्या ठाई देह धर्मा, देहाचीच आत्मा मानोनिया. मेघ धावे परी चंद्र धावे ऐसे, साच वाटे जैसे जंबुकाते. जंबुक म्हणजे खोला. असो अज्ञानी तो देहासीच आत्मा, ऐसे वीरोत्तमा मानोनिया. कर्माची या वज्र काठीने बांधिला, देही अडकला मूढपणे. नलिका यंत्री राघू येऊनी बैसला, सर्वथा मोकळा असोनी. आत्ता जे पाहिले उदाहरण ते. बद्ध झालो ऐसे मानोनी बापुडा, सोडीनाच वडा पाऊलांचा. तैसे नित्य सिद्ध शुद्ध आत्मरूपी, कर्म तो आरोपी प्रकृतीचे. आता थोड्याशा अजून उभ्या आहेत याच्यातल्या, या श्लोकावरच्या, त्या बघूया. त्या 94 पर्यंत आत्ता झालेले. आता कर्मा माझी असे, परितया ते कर्मन स्पर्शे. वडवा नळा ते जैसे समुद्रोदक. आता समुद्रामध्ये जो वडवा नळ उभा राहतो, म्हणजे
निर्माण होतो अग्नी वडवानळ, तर त्याच्याबद्दल सांगतायत की अरे तुला पार्था मी सांगतो, कर्मा माझी असे परी तया ते कर्मन स्पर्शे. हा आत्मा कसा आहे हो, की कर्मामध्ये तो व्यग्र असून सुद्धा कर्माच्या स्पर्शापासून अलिप्त असतो. कर्म माझी असे परी तया ते कर्मन स्पर्शे, पण त्याला कर्मस्पर्शसुद्धा करीत नाही. पद्मपत्रमी वांभसा, 5वा अध्याय लक्षात ठेवायचा, की त्या कमळाच्या दळाला पाकळीला पाणी स्पर्शसुद्धा करत नाही. असा जो संन्यस्त वृत्तीने राहतो तो खरा आहे. म्हणून आता पुन्हा सांगताय की वडवा नळा जैसे समुद्रोदक. वडवा नळाचा समुद्र जळाशी संबंधच नसतो. त्याच्यामध्ये तो अग्नी उत्पन्न होतो, पण समुद्राच्या जळाशी त्याचा संबंध नाही आहे. त्याप्रमाणे कर्मामध्ये व्यग्र असून सुद्धा तो कर्माच्या स्पर्शापासून अलिप्त असतो. तैसे निवेगळेपणे जयाचे कर्मी असणे, तो की ओळखावा कवणे तरी सांगो. पुन्हा ते सांगतात की असा जो कर्मात असून सुद्धा जयाचे कर्मी असणे, सतत घडलेला असतो बघा, तो कर्मामध्ये खूप मग्न असतो. आता भगवंताला काय थोडी कर्म आहेत का हो? आपल्या घरातल्या 4 माणसांचं आपल्याला निभवता येत नाही. कुणाला काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे, कुणाच्या काय अडचणी आहेत, आणि ते करता करता आपलं सगळं आयुष्य जात असतं. आता भगवंताला ते एवढ्या सगळ्या सृष्टीचा हे प्रपंच करायचं आहे, सगळ्यांना सगळं पुरवायचं आहे. म्हणून ते सगळ्या कर्मामध्ये मग्न असून सुद्धा तो अलिप्त असतो. त्याप्रमाणे जसं वडवा नळाचा समुद्र जळाशी काहीही संबंध नसतो, तैसे वेगळेपण जयाचे कर्मी असणे, तो कीर ओळखावा कवणे तरी सांगो. आणि मग तो पुरुष खरोखर कसा ओळखावा? कर्मात असून सुद्धा जो अलिप्त आहे, कर्मफळापासून तो अलिप्त असतो, मग तो कसा ओळखायचा ते आता पुढे विचारतात, ते तुला सांगतो. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. म्हणतायत की हातात दिवा जर घेतला आणि आपण अंधारातली वस्तू शोधायला लागलो, जैसी दीपे दिसाय पाहता आपली वस्तू, की मग ती वस्तू लगेच आपल्याला दिसते नाही का? दिव्याच्या प्रकाशात आपली वस्तू आपल्याला सापडते. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार करायला गेलो, त्याचं वर्णन करायला लागलो की आपलीच मुक्तता आपल्यापाशी अवचितपणे लाभते. आता आपण दुसरा मनुष्य शोधायला जातो, असं होतं की नाही? असा म्हणून बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. तो एक राजा असतो आणि इतकं सगळं काय म्हणू आपण वैभव असून सुद्धा, एवढी स्वतःकडे सगळी सत्ता असून सुद्धा त्याला झोप नाही, त्याला चैन पडत नाही, का तर त्याला सुखच मिळत नाही. आणि म्हणून कुणीतरी त्याला उपाय सांगितला की त्यालाच असं वाटतं की सुखी माणसाचा सदरा मला मिळाला पाहिजे. म्हणून त्याचे सगळे सैन्य काय म्हणायचे, मंत्री, त्याचे सगळे सहकारी, त्याचे सगळे सेवक, हे असा मनुष्य शोधायला चालले. अगदी उपनिषदांच्या ज्या वेळेला दाखवत होते ना कथा, त्यावेळेला सुद्धा हा किस्सा दाखवला होता. आणि सगळ्या राज्यभर सगळीकडे लोक फिरून आले, कुठं ना कुठं तरी काहीतरी कमतरताच दिसायची. मग एका ठिकाणी मात्र तो प्रधानजी जातो आणि अगदी छोट्या झोपडीमध्ये एक मनुष्य अंगात सदरा न घालता आरामशीर झोपलेला होता. इतका की सुखानं त्याला शांत झोप लागलेली होती. आता त्याला झोपेतनं उठवायचं म्हणजे अवघडच पडतंय ना.
त्यांनी विचारलं, काय नाव आहे तुमचं? विचारलं, जरा उठा म्हणतो. तो म्हणतो, काय तुमच्या या सुखी तुमच्या झोपेचं आणि सुखी आयुष्याचं काय रहस्य काय आहे? तो म्हणतो, मी कशाचीच चिंता करत नाही. मला जे प्राप्त झालेलं आहे याच्यात मला आनंद मिळतो. मग तुम्हाला घालायला कपडे नाही, तो म्हणतो, काय फरक पडतो? आता ते आहे की नाही, वर आकाश खाली धरती दिस आले या माथ्यावरती, आल्याड डोंगर पल्याड डोंगर मध्येच खोलखोल दरी, गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढर बरी. मेंढरांना काही ऐकव नाही आहे. तसंच ह्या माणसाला सदरा नाही तरी तो सुखी आहे. ती प्रधानजी म्हणतात, तुझा एक सदरा दे. तो म्हणतो, मला सदरा नाहीच आहे, तो मी देऊ कुठे? मग राजा येतो विचारायला की काय रे बाबा, तू एवढा सुखी कसा काय? तो म्हणतो, ह्या सगळ्या बाहेरच्या संपत्तीवर आणि ह्याच्यावर माझं सुख अवलंबूनच नाही आहे. मी मनातून समाधानी आहे, मी मनातून आनंदी आहे. तेच इथं सांगतायत की बाहेर शोधायला गेलो आपण कोण सुखी आहे किंवा कुठे आत्मा आहे, तर तो कसा आपल्याला मिळणार आहे? तो नाहीच, तो आपल्याच इथं आहे. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभ हे आपलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू. आपल्या हातात दिवा घेऊन आपली वस्तू आपण शोधतो आणि ती आपल्याला लगेच सापडते. ती जशी आपल्याला सापडते तशीच आपली वस्तू म्हणजे ही आत्मवस्तू किंवा मुक्त पुरुषाविषयी शोधायला गेलो तर आपलीच मुक्तता आपल्याला औचितपणे सापडते. एकदम लक्षात येतं, अरे मी पण मुक्तच आहे, स्वतंत्रच आहे, मी स्वतःला जपणून घेतलेलं आहे, ते मीच घेतलेलं आहे. त्यामुळं मुक्त माणूस बाहेर शोधायची गरज नाही. जशी ती गाणी सगळी तीच आहेत, शोधिसी मानवा रावळी अंतरी, नांदतो देव हा पुल्या अंतरी. आपल्या ठिकाणीच आहे तो आत्मा. कशाला बाहेर जायचं शोधायला? मुक्त आहे का बद्ध आहे हे शोधायला जाय. बद्धता आपणच आपल्याला करून घेतलेलं आहे आणि मुक्त आपणच आहोत. ती मुक्तता दुसरं कोणीही करणार नाही. आता कर्म ना तरी आता दुसरंही उदाहरण, दर्पणाचं तर उदाहरण किती वेळा देतात. ना तरी दर्पणो जव उटीजे, तव आपण पया आपण भेटीजे, का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी. बघा आता ती 2-3 उदाहरणे ऐकायच्यात की अगदी धुळीनं माखलेला जेव्हा आरसा असतो, जेव्हा जेव्हा तो आपण स्वच्छ करावा तेव्हा तेव्हा प्रतिबिंब रूपात आपलीच आपल्याला भेट होते. आणि जेव्हा तो माखलेला असतो धुळीनं किंवा त्या काय म्हणू आपण वाफेनं, तर त्यावेळेला आपणच त्यात बघूच शकत नाही स्वतःला. किंवा मीठ पाण्यात विरघळलं की ते पाणीच होऊन जातं. ही 2 उदाहरणं तर फार सुंदर आहेत. तोय पावता तोय होईजे लवणे जेवी, तोय पावता तोय होईजे. पाणी मिळताच पाणीच होऊन जाते. कोण? लवण की जे, लवण जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे एक कण जरी घेतला किंवा अगदी मुठभर मीठ घेतलं किंवा चमचाभर घेतलं आणि आपण छोट्याशा एका ग्लासमध्ये टाकून ठेवलं, शोधायला लागलो तर ते लवण सापडेल का हो आपल्याला? नाही. जेवी लवण तोयही होईजे. ते पुन्हा पाणीच होऊन जातं, इतकं एकरूप होऊन जातं. तसं आपण व्हायला पाहिजे. हे असो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊनी आई ते बिंबची होय. त्याचप्रमाणे प्रतिबिंब माघारी जाते. प्रतिबिंब आपलंच दिसत असतं, पण ते जेव्हा परतून जातं आणि बिंबाला पाहतं तेव्हा पाहणं संपतं. पुढं पाहण्यापेक्षा आपल्या इथंच पाहायला पाहिजे ना आपण कसे आहोत ते. आणि मग बिंब स्वाभाविकपणे उरतं. प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊनी आई ते बिंबची होय. तैसे हरपले आपण पे पावे, तैसे हरपले आपण पे पावे, तै संतांते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्याचप्रमाणे हरपले म्हणजे हरवलेली,
हरवलेली जी आत्मवस्तू आहे ती परत मिळावी, आपण पे पावे, आपल्यालाच मिळावी असं जेव्हा वाटतं, तै संतान ते पाहता गिमसावे, तेव्हा संतांना प्रत्यक्ष अनुभवावं, म्हणजे निजस्वरूप सापडते. मला एकदम आत्ता ते निजस्वरूप म्हणलं की निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास या हो, निज रूप दाखवा हो. आपल्याला बिंब आहे हे माहितीच नाही, आपण प्रतिबिंब पाहत राहतो. तसंच संतांनी जो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो, मग आपल्याला निजस्वरूप कसं शोधायचे, कसं सापडायचे, म्हणजे ओळखायचे ते समजतं. आणि म्हणून नेहमी संतांचं गुणवर्णन करावं, म्हणून वानावे ऐकावे आणि त्यांची चरित्र ऐकावीत. किती सुंदर हो, प्रत्येक संताचं चरित्र तेच सांगतं, पण त्यांनी किती प्रकारे अनुभव घेतले. आता मध्यंतरी श्रीधर स्वामींची पुण्यतिथी किंवा हे होतं, त्या सगळेच गजानन महाराज, स्वामी समर्थ, श्री समर्थ रामदास स्वामी, त्यांचा शिष्य कल्याण, ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज, सगळे चोखा मेळा, जनाबाई, गोरोबा, चोखोबा, सगळे 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 त्यांची चरित्र वाचली की इतका जीव आपल्याला तुटतो किंवा आपल्याला आश्चर्य वाटतं की इतक्या कष्टातून सुद्धा त्यांनी कसं स्वतःला सावरलं, स्वतःतलं सुख शोधलं. जे दुःख आहे दुःख 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 म्हणत गेलं की ते माणूस दुःखीच होतो. आणि सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आपण मात्र सुख एवढे जव माहिती आहे आपल्याला, जवस त्याच्या एवढं सुख आहे मानतो, आणि माझं एवढंसं दुःख असलं तरी त्याला आपण पर्वता एवढं करतो. म्हणून संतांचं चरित्र वाचावं आणि वानावे आणि ऐकावे. वानावे म्हणजे जाणून घ्यावे किंवा त्याचं वर्णन करावं. असं छान वर्णन करायला लागलं ना एक एक संत घेऊन, तर खूप आनंद मिळतो आपल्याला. आणि सतत ऐकत राहावीत त्यांची चरित्र. त्याची सदा परिकर्मी असोनी कर्मे, जो नावरे समे विषमे, चर्मचक्षुचे निचामे, दृष्टी जैसी. पण कधी कधी कर्मात असून सुद्धा समे विषमे, म्हणजे सम आणि विषम अशा कर्मांनी वेढलाच जात नाही. समकर्म म्हणजे आपल्याला पटणारं किंवा सगळीकडं समत्व पाहणारं, आणि विषम म्हणजे सगळीकडं वैषम्य पाहणारं किंवा वेगळेपणा जाणवणारं. अशी जी कर्म आहेत त्यांनी तो कधी वेढला जातच नाही. आणि मग चर्मचक्षूंच्या चामे, चामे म्हणजे चामड्यांनी, दृष्टी जैसी, अंतस्थ दृष्टी जशी जखडली जाते, जात नाही. आपले हे चर्मचक्षू आहेत बाहेरचे, आणि अंतःचक्षू म्हणजे आतून आपल्याला समजत असतं. परवा मी सांगितलं होतं की त्या तंजावरच्या अंध व्यक्तींनी रामाच्या एवढ्या सुंदर मूर्ती कोरल्या आणि सुंदर बनवून आणून दिल्या, त्यांना अंतःचक्षू म्हणायचं. बाहेरचे चक्षू हे चर्मचक्षू आहेत, ते असून नसून सारखेच आहेत. आणि चर्मचक्षूच्या चांबड्यानं अंतस्थ दृष्टी जखडली जात नाही, ती मुक्तच असते. त्याप्रमाणे तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवनी सांगो. त्याप्रमाणे जो मुक्तच झालेला आहे त्याचं वर्णन आता करणार आहेत. उपपत्तीची बाहे उभवून सांगे. उपपत्ती म्हणजे विचार, बाहे म्हणजे बाहू. त्यांच्या विचारांचे बाहू हे मी उभारून सांगतो. व्यासजी म्हणतात ऊर्ध्व बाहुं विरमेशा, असं ते सांगतायत की मी हात उंच करून सांगतोय. तसं इथे पण सांगितलेलं आहे की मी असे हात उंचावून सांगत आहे, विचारांचे बाहू उंच करून सांगतो की जो मुक्त झाला आहे त्याचं मी आता वर्णन करणार आहे. मुक्त मी, स्वतंत्र मी, असे काही काही आहेत ना विधान. तशी 402 पर्यंत उभ्या झाल्या. वेळ आहे
इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता। येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञानयोगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू ज्ञानेश्वर जय तू श्रीकृष्ण। थोड्याशा मगाच्या त्या ओव्या घेते अजून उरलेल्या ज्या आहेत त्या। कर्माची या वज्र गाठीने बांधिला देही अडकला मुघ मूढपणे। नलिका यंत्री राघू यगोनी बसला सर्वथा मोकळा असोनी। बद्ध झाला ऐसे मानुनी बापुडा सोडीना चवडा पाऊलांचा। तैसे नित्य सिद्ध शुद्ध आत्मरूपी कर्म जो आरोपी प्रकृतीचे। तया कर्मबंध तुटे ना किरीटी जरी कोटी कोटी कल्प गेले। आता वड वाग्नी असोनी सागरी उदक न करी स्पर्श तया। दैवी कर्मा माझी असोनी अर्जुना जया ते स्पर्शेना कर्मबंध। करोनिया कर्मे अलिप्त जो पूर्ण तयाचे लक्षण सांगू ऐक। शोधिता ती दीपे जैसी होय प्राप्त वस्तू अंधारात सांडली जी। तैसे आपुलेच लाभो मुक्त फळ मुक्ताचे वर्णन करू जाता। किंवा सैसा स्वच्छ करोनी दर्पण आपुले दर्शन घ्यावे त्यात। नातरी लवण जळी मिसळून जळही होऊन राहे जैसे। किंवा प्रतिबिंब मागे परतोन बिंबाचे दर्शन घेई जेव्हा। तेव्हा राहे मूळ बिंबची होऊन पहाणे सांडोन जैशा रीती। इथं आता इथपर्यंत आपले ओघे झालेले आहेत।